नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, पेसा केस भरतीविषयी अतिशय महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे। त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत, तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। मित्रांनो, यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, पेसा केस संदर्भात जर म्हटलं तर वेगवेगळ्या पदभरती स्थगित करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये महत्त्वाचं जर म्हटलं तर वनरक्षक भरती झालं, तलाठी झालं, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पोलीस पाटील, कोतवाल अशा प्रकारची इतर टोटल वेगवेगळी 17 पदे आहेत मित्रांनो। त्यांच्यासाठी जी भरती प्रक्रिया आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे किंवा पदभरती सुद्धा झालेली आहे, परीक्षा सुद्धा झाली आहे, परंतु नियुक्ती देण्याचं त्यांचं बाकी आहे। वनरक्षकचं जर म्हटलं तर टोटल नियुक्ती देण्याचं बाकी आहे मित्रांनो, पेसा संवर्गातील पदभरतींच्या। ठीक आहे, तर त्या संदर्भात अतिशय महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे। त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। परंतु मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो। आता SSC GD भरती 2024-25 ला सुरुवात झालेली आहे। त्या हेतूने अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांची लिस्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो। हे सर्व पुस्तकं चष्कू पब्लिकेशनची असणार आहेत मित्रांनो। हे पुस्तकं तुम्ही आरामशीर ऑनलाईन इथं ऑर्डर करू शकता मित्रांनो। हे सर्व पुस्तकं SSC GD भरती 2024-25 साठी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे। जसे की एक पुस्तक सॅम्पल दाखवण्यासाठी मी ओपन केलेले हे गणिताचं पुस्तक आहे मित्रांनो। प्रत्येक टॉपिकनुसार तुम्हाला इथे यादी दिली, प्रत्येक टॉपिकनुसार आपल्याला जेवढे पण महत्त्वाचे नियम वगैरे आहेत ते दिलेले आहेत आणि त्यानंतर जेवढे पण लेटेस्ट प्रश्न विचारले गेले होते ते प्रश्न दिलेले आहेत आणि सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण वगैरे तुम्हाला इथे खाली बघण्यासाठी भेटून जातील। तर अशा प्रकारची हे सर्व पुस्तकं SSC GD भरती 2024-25 साठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे। हे सर्व पुस्तकं चष्कू पब्लिकेशनद्वारे आपल्याला SSC GD 2024-25 साठी अतिशय महत्त्वाची असणार आहे। तुम्हाला सॅम्पल इथं दाखवून घेतलेले मित्रांनो। यामध्ये SSC GD रिझनिंग साठी हे तुम्ही पुस्तक वापरू शकता, मॅथ्स साठी हे पुस्तक वापरू शकता, सामान्य ज्ञानासाठी हे पुस्तक, हिंदीसाठी हे पुस्तक, अशा प्रकारचे 4 वेगवेगळे सब्जेक्टनुसार आपल्याला सेपरेट हे पुस्तकं लेटेस्ट मार्केटमध्ये आलेले बघण्यासाठी भेटलेले आहेत मित्रांनो। हे सर्व पुस्तकं चष्कू पब्लिकेशनद्वारे आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। कॉम्बो पॅक घ्यायचा असेल तर तुम्ही या वेबसाईटवरतून जाऊन हे कॉम्बो पॅक ऑर्डर करू शकता किंवा Amazon किंवा फ्लिपकार्टवरतून देखील हे पुस्तकं तुम्ही ऑर्डर करू शकता। इतर सर्व माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिली, तिथून तुम्ही ही माहिती मिळवू शकता। तर चला आता आपण आपल्या या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करूया। तर सांगितल्याप्रमाणे पेसा केस भरतीविषयी अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे मित्रांनो। हे अपडेट काय असणार आहे मित्रांनो, 17 संवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळणार आहे मित्रांनो। आता यामध्ये तुमचं वनरक्षक मध्ये सिलेक्शन झालं असेल, तलाठीमध्ये ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पोलीस पाटील किंवा कोतवाल ह्या ज्या पदभरती स्थगित करण्यात आल्या होत्या मित्रांनो, सर्व पदभरती सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो। पूर्ण पदभरती इथं पूर्ण करण्यात येणार आहे, सर्वांना नियुक्ती देण्यात येणार आहे मित्रांनो मानधनावरती। ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला तुमची नियुक्ती इथं भेटून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट देखील चालू होऊन जाईल। परंतु शेवटचा जो कोर्टाचा अंतिम निर्णय आहे तो राखून ठेवण्यात येणार आहे मित्रांनो। काही बदल झाले तर ते आपल्याला मान्य करावे लागणार आहे, अशा प्रकारचं इथं सांगितलेलं आहे मित्रांनो। बघा इथं काय म्हटलेलं आहे, कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत मानधनावरती तुमची नियुक्ती करण्यात येणार आहे। ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यांना नियुक्ती देण्यात येणार आहे। आता बहुतेक जर म्हटलं तर विद्यार्थ्यांचे कॉल SMS येतील की इथं वनरक्षक या पदाची अजून सिलेक्शन लिस्टच लागलेली नाहीये, तर ती सुद्धा येत्या काही दिवसामध्ये लगेच लागून जाईल, त्यांना नियुक्ती देखील भेटून जाईल आणि लगेच त्यांचं जर म्हटलं तर ट्रेनिंग वगैरे चालू होऊन त्यांना मानधन देखील इथं भेटायला सुरुवात होऊन जाईल मित्रांनो। तर अशा प्रकारचं हे अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे पेसा केस भरतीविषयी आणि त्यानंतर कोर्टाचा जो पण पुढे निकाल लागेल तेव्हा त्याच्यावरती जे पण बदलाव असेल ते करण्यात येतील मित्रांनो। अशा प्रकारचं हे अपडेट समोर आलेलं आहे मित्रांनो। तर बघा पेसा केस भरतीविषयी हे सर्वात महत्त्वाचं अपडेट होतं, तर तुमच्या मित्रांसोबत या व्हिडिओची लिंक शेअर करा। या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिला क्लिक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।